नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी आज नवीन तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे कॉलेजचं अगदी फी स्ट्रक्चरबद्दल, जे पुण्यामध्ये आहे आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मेडिकल एज्युकेशन ट्रस्टच्या अंडर हे येणारं आपलं कॉलेज आहे. तर ते कोणतं कॉलेज आहे अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, की भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल असं दिलेलं आहे आणि हे पुण्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप अगदी नावाजलेलं आणि फेमस कॉलेज आहे. तर ह्या कॉलेज अगदी एन-एम-सी अप्रूव्ड आहे हे. तुम्ही ते स्क्रीनवरती पाहत असाल. अगदी ह्या कॉलेजबद्दल डिटेल्स तुम्हाला माहिती हवी असेल तर अगदी तुम्ही ह्या वेबसाईटवरती पण जाऊन तुम्ही अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहू शकता. तर मी तुम्हाला फर्स्ट इयरची एम-बी-बी-एस फी स्ट्रक्चर अगदी प्रिव्हियस अकॅडमिक इयर 22-23 बॅच जी होती त्याची अगदी मी तुम्हाला फी स्ट्रक्चर शॉर्टमध्ये सांगत आहे. तर बऱ्यापैकी मला विद्यार्थ्यांची मला कॉल मेसेज येतात, की मॅडम तुम्ही ह्या कॉलेजबद्दल पण आम्हाला फी स्ट्रक्चर सांगा, की जे आपल्या 85% कोठ्यामधून विद्यार्थ्यांना स्टेट मेरिट लिस्टमधून ॲडमिशन्स होत असतात आणि ज्या मुलांचं 10वी-12वी महाराष्ट्रामधून झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांकडे ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे ते विद्यार्थी तमाम आपले महाराष्ट्र विद्यार्थी स्टेट गव्हर्नमेंट कोठ्यामधून म्हणजेच 85% कोठ्यामधून ॲडमिशन घेऊ इच्छितात आणि त्यांच्यासाठी हे फी स्ट्रक्चर असणार आहे. तर ते कशा प्रमाणात आहे अगदी तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता. मी झूम करून पूर्णपणे हे फी स्ट्रक्चर काढलेलं आहे अगदी. इथं फर्स्ट इयरची एम-बी-बी-एसची फी स्ट्रक्चर मी पूर्ण 22 बॅच काढलेला आहे. हा कोठा कोणता आहे आणि टोटल फीस किती राहणार होती. तर हे अगदी हे स्टेट कोठा म्हणजेच 85% कोठ्यामधून जे विद्यार्थी अगदी ॲडमिशन्स ज्या विद्यार्थ्यांचे होतात, डोमेस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल असतं त्या विद्यार्थ्यांकडे 10वी-12वी महाराष्ट्रातून झालेली असते. तर त्या विद्यार्थ्यांसाठी इथे फीस अगदी कमीमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता. पण याचा कट ऑफ थोडासा हायर साईडला गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याची फीस आहे तुम्ही ते पाहू शकता 7,50,000 ची प्रत्येक वर्षाला फीस राहणार आहे. हा इन्स्टिट्यूटनं कोटा आहे आणि हॉस्टेलचं आणि मेसचा जर विचार केला तर इथं हॉस्टेल आणि मेस ₹8,000 सॉरी ₹80,000 इथे त्यांची हॉस्टेल आणि मेस मेस हे दोन्ही मिळून त्यांचं इथं 80,000 असं हे त्यांनी पूर्णपणे इथं दिलेलं आहे. अगदी हा भारतरत्न मेडिकल कॉलेज पुण्याबद्दल अगदी. ओके. अजून पे आणि ते जर तुम्हाला सीट अलॉट झाली तर तुम्हाला ही अगदी डी-डी कशाप्रमाणे घेऊन जायचं आहे त्याच्याबद्दल पण अगदी मी तुम्हाला सांगते. ते पेएबल ऑफ फीस टू बी डन बाय डिमांड ड्राफ्ट हे डीनच्या नावाने काढायचं आहे आणि BAVMC पुणे पेएबल ॲट पुणे ह्या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट म्हणजेच डी-डी काढायचं आहे. तुम्हाला सीट अलॉट झाली, ॲडमिशन झालं, तुमचे अलॉटमेंट लेटर मिळाल्यानंतर तुम्हाला हे सगळी पुढची प्रोसेस असणार आहे. तर तिथे डिमांड ड्राफ्ट काढणं मस्ट आहे आणि ते कुणाच्या नावाने काढायचं हे तुम्हाला मी सांगितलं आहे आणि हॉस्टेल अँड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी इज रिक्वायर्ड इज डिमांड ड्राफ्ट त्याच्यासाठी पण काढावा लागतो. तो पण त्याच सेम नावाने काढायचा आहे. डीन BAVMC पुणे पेएबल ॲट पुणे ह्या नावाने तुम्हाला अमाउंट पूर्ण तिथे पे करायची आहे. जी ₹80,000 दिलेली आहे आणि त्या स्टेट कोट्यासाठी ₹7,50,000 हे दिलेली आहे. तर हे पूर्ण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला अगदी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुण्यामधलं आहे. खूप फेमस कॉलेज आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन भेटत असेल त्यांनी नक्कीच हे चॉईस फिलिंगला टाका. तर हे पण अगदी कॉलेज खूप फेमस आहे. त्याची फी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. एकदम मिनिमम आहे इतर कॉलेजपेक्षा 7,50,000 पर्यंतच आहे आणि मेस सकट म्हटलं तर किती होतात तिथे ₹80,000 मेस फीसचे. तर जवळजवळ तुम्हाला 8.5 पर्यंत तुम्हाला जाण्याची शक्यता आहे. सगळं मिळून 8.5 ते 9 पर्यंत पूर्ण तुमचं फर्स्ट इयरचं पूर्ण अगदी तुम्हाला एम-बी-बी-एस करता येणार आहे. तर असेच तुम्हाला जर नवीन-नवीन व्हिडिओ पाहायचे असतील, प्रत्येक कॉलेज वाईज तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचं फी स्ट्रक्चर पाहिजे असेल, लास्ट इयर 2022चं किंवा 2023चं तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून सांगू शकता. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन-नवीन कॉलेजचे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असेल आणि ज्या काही विद्यार्थी आपले नवीन असेल त्यांनी नक्कीच माझ्या ह्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल अधिक ह्याच्याबद्दल ॲडमिशनबद्दल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता. जे काही विद्यार्थी अगदी जस्ट एलिजिबल असतील, 164 प्लस मार्क असूनही त्यांना विद्यार्थ्यांना एम-बी-बी-एस घ्यायचं असेल, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी ह्याला एम-बी-बी-एसला ॲडमिशन 164 प्लसला भेटत नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. अगदी इव्हन डीम्डला सुद्धा भेटणं खूप मुश्किल आहे. तर मी अगदी स्वतः पॉंडिचेरी आणि चेन्नई या ठिकाणी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्वतः येऊन ॲडमिशन कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये करून देत असते. तमाम आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते, ज्या काही मुलांना खरोखरच एम-बी-बी-एस करायचं आहे, जेन्युइन मुलं आहेत, त्यांना डीम्डमध्ये करायचं आहे, तर नक्कीच मला कॉल करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि माझी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. तुम्ही त्या व्हॉट्सअप लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि रोजचे तुम्ही अपडेट्स घेऊ शकता आणि तुम्हाला एम-बी-बी-एस करायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता. अगदी तेलंगणा म्हणजे हैदराबाद, चेन्नई, पॉंडिचेरी या ठिकाणी मी तुम्हाला
अगदी स्वतः येऊन मी ॲडमिशन्स करून देत असते कमी मार्क आणि कमी बजेटवरती. अगदी तुम्हाला नातेवाईक, तुमचे फ्रेंड्स कोण असतील त्यांनाही ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनाही तुम्ही हा माझा नंबर सेंड करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक